निमित्ताने या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही जागृत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. जमीन विकायच्यात हिंदूंना, नोकऱ्या द्यायच्यात हिंदूंना, खरेदी करायच्यात हिंदूंकडूनच ही भूमिका जेव्हा तुम्ही सगळेजण घ्याल, मी तुम्हाला विश्वास देतो आपल्या या हिंदू राष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये. म्हणून आवर्जून सांगतो, आमच्या तरुण हिंदुत्वादी विचाराचा मित्र काही बातम्या दाखवत होते. हल्लीच काही लोक जे इथे हिरवे साहेब जे वळवळ करत होते त्यांना चांगले फटाके लावून पाठवून दिलेले आहेत चांगल्या पद्धतीने आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्ते. अशी भूमिका असली पाहिजे. बघा आजच्या लवांडेला कशी आंघोळ घातली की नाही आमच्या बापूला भंडारे, चांगली आंघोळ घातली की जास्त वळवळ करत होते. त्याला वाटतं त्याच्या अब्बाचं पाकिस्तान आहे, काही करेल, काही आमच्या संतांबद्दल लिहिल, काही महाराजांबद्दल लिहिल आणि इथे वळवळ करून कोण काय करणार नाही. मी तर तुम्ही मला विचारलं नाही, हे सेक्युलरच्या नावाने हे जिहादीच आहे तो सगळे, बाकी कोण नाही. नाव सेक्युलर फक्त टाकायचं आणि जिहाद करण्याच्या लोकांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. सगळे जे जे आमचे संत आहेत, जे जे ह्या व्यासपीठावर बसले आहेत, महाराष्ट्रामधला एक मोठी संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे. आमच्या संत आणि महाराजांकडे कोणीही वाकड्या नजरेने बघत असेल तर त्यांचे सगळ्यांचे कार्यक्रमच होणार. ही भूमिका आमच्या सगळ्या जणांची आहे आणि कडक भूमिका आहे. मी सकाळी जसं मला बातमी कळली, एक तर बापूंना फोन केला की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, तुम्हाला केसालाही धक्का लागणार नाही. हे बापूला शब्द देऊन टाकला. आणि दुसरं ट्विटही केलं, समर्थनही केलं. नाव शिवा घालतात माझ्या नावाने सहित, मला काही फरक पडत नाही. कारण शेवटी आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतोय. चांगलं बोलले आमच्या देशपांडेजी, कशाला हिंदू राष्ट्र मागायचं महाराज. हिंदू राष्ट्रच आहे, हा हिंदू राष्ट्रच आहे. कोणाचा अब्बाचा पाकिस्तान नाही आहे, आमचा हिंदू राष्ट्र आहे आणि ह्याला काय बनवण्याची गरज नाही. ते ज्या दिवशी आपण स्वीकाराल, हे सगळे जे हे वळवळ करणारे लवंडे सारखे लोक आहेत ना, आपल्या नजरेला पण उभं राहणार नाहीत लक्षात. आणि म्हणून या निमित्ताने मी आपलं आवर्जून सांगतो, हे हिंदू संमेलन हे आपल्या सगळ्यांना जागृत करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आजूबाजूला काय चाललंय, आपण कुठला समाज म्हणून आपण कसे वावरतोय आणि हिंदू म्हणून अगर आपण संघटित राहून एकत्र अगर आलो तर मी तुम्हाला विश्वास देतो, कोणीही आपल्या या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेची बघू शकत, हिंमतच करू शकत. एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे.